फोन दे, आवाज खूप मोठा आला पाहिजे. रिंग रोड पर्यंत संत महात्मे आलेले आहेत. रोडवर गर्दी करू नका. आपल्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, ते केळीचे बॉक्स या डॉल्बीच्या समोर आणून वाटप करायचे. सर्व बंधूंना विनंती आहे, रोडवर सर्व बंधूंना विनंती आहे, आपण पाठीमागे राजूर नगरीमध्ये अरे टायर खाली पाहिजे सगळ्या बाजूला. हॅलो, भारत माता. साधू संतांचं आगमन आपल्या राजूर शहरामध्ये झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजूर शहर आणि परिसरातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं सर्व साधू संतांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व जनतेला विनंती आहे, आपण पाठीमागे सरकारचं जय जय हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सर्व साधू संतांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
राजूर नगरीमध्ये समोर वाटलेले सर्व बंधूंना विनंती आहे, गाडी समोर येऊ द्या. जीसीबी मधील बंधूंना विनंती आहे, पुढे कमी कमी टाका. पाठीमागे 150 वाहन आहेत आणखी. जीसीबी मारून पुढे कमी कमी टाका. या पुढे घ्या गाडी. सर्व बंधूंना विनंती आहे, आपण थोडं साईडला व्हायचं, गाडी पुढे येऊ द्या. या पुढे घ्या. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. सुस्वागतम सुस्वागत सर्व महात्म्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्व महात्म्यांचं मनपूर्वक स्वागत. राजूर शहरामध्ये आजचा अतिशय आनंदाचा क्षण आहे. जय जय श्रीराम. चला गाडी उडी उद्या आलो सरकार, गाडी उडी उद्या. बंधूंना विनंती आहे, संतांची गाडी पुढे येऊ द्या. जेसीबी वर बंधू जे आहेत त्यांना विनंती आहे, फुलं कमी कमी टाकायचे. पाठीमागे जवळ संतांची गाडी पुढे येऊ द्या. रोडवरले थोडं पाठीमागे सरका, थोडं पाठीमागे सरका. संतांची गाडी येऊ द्या. राजूर सर्व महात्म्यां सर्व संतांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. जय जय श्रीराम. स्वागत, मनपूर्वक स्वागत. राजूर नगरीमध्ये सर्व संतांचं महात्म्यांचं जाऊ द्या. संतांची गाडी जाऊ द्या, येऊ द्या, समोर येऊ द्या. जय जय श्रीराम. येऊ द्या, समोर येऊ द्या. जय जय श्रीराम. राजूर नगरीमध्ये सर्व संतांच्या महात्म्यांचं स्वागत. हॅलो. सर्व महात्म्यांचं भव्य आणि दिव्य या राजूर नगरीमध्ये सर्व संत महात्म्यांचं जीसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. अभूतपूर्व असं स्वागत या राजूर नगरीमध्ये झालेलं आहे. गाडी समोर येऊ द्या. रोडवर गाडी येऊ द्या. थोडं पाठीमागे सगळं संतांची गाडी समोर येऊ द्या. संतांची गाडी पुढे येऊ द्या. थोडं पडे कसं का
महात्म्यांचं संतांचं राजूर नगरीत मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. जय जय श्रीराम, जय जय. राजूर नगरीमध्ये सर्व नागो संत महात्मे यांचं सहर्ष स्वागत. सर्वांनी मोठ्या आवाजात पण या अमृतमय महोत्सवाचे सर्वांनी जोरात घोषणा द्या. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की, बोलो भारत माता की. सर्व साधू संतांचं महात्म्यांचं राजूर नगरीत मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. राजूर नगरीमध्ये सर्व संत महात्म्यांचं साधूंचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. अतिशय सर्व विनंती आहे. हॅलो, साधू संतांना वर येऊ द्या. रोडवरले थोडे पाठीमागे सरका, रोडवरले थोडे पाठीमागे सरका. साधू संतांना वाट करून द्या, रस्ता मोकळा करा. आपण दुपारी 2 वाजल्यापासून साधू संत प्रत्यक्षात होतात, ती प्रत्यक्षा आता संपलेली आहे. साधू संतांचं आपल्या राजूर नगरीत आगमन झालेलं आहे. मोठ्या अतिउत्साहामध्ये राजूर नगरीच्या वतीनं आणि परिसरातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे. हॅलो, सर्व जनतेला विनंती आहे, साधू संतांची गाडी पुढे येऊ दे. हॅलो हॅलो, जय जय श्रीराम. हॅलो, हॅलो, येऊ द्या. संतांची गाडी समोर येऊ द्या. जनतेने थोडा रोड सोडायचा, मोकळा करायचा. आपल्या सर्व साधू संतांच्या गाड्या या ठिकाणून व्यवस्थितरित्या जाऊ देत काय. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. अभूतपूर्व असं स्वागत या साधू संतांचं महंतांचं या ठिकाणी झालेलं आहे. दुपारी 2 वाजता. हॅलो, भव्य स्वागत सर्व साधू महात्म्यांचं संतांचं या ठिकाणी झालेलं आहे. सर्व संत महात्म्यांचं राजूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत. सर्वांनी एकदा जोरात जयघोष करूया. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. ट्रॅव्हल्स येत आहे, ट्रॅव्हल्सला पुढे जागा करून द्या. सर्व जनतेला विनंती आहे, रोडवरून थोडं साईडला व्हायचं. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. ट्रॅव्हल्स आहे, थोडं बाजूला सरकार. उजव्या साईडचे लोक, उजव्या साईडच्या लोकांनी रस्ता खुला करायचा आहे. मोठी ट्रॅव्हल्स साधू संतांची आहे, ती पास होऊ द्या. सरकार बाजूला. आपण या आनंदी क्षणाचे अभूतपूर्व स्वागत या साधू महात्म्यांचं संतांचं या ठिकाणी झाले.
दुपारी 2 वाजल्यापासून आपण प्रत्यक्षात होतात या साधू संतांच्या ती प्रतीक्षा आता प्रत्यक्षात संपलेली आहे. पूर्व स्वागत या राजूर नगरीमध्ये हॅलो आज झाले आहे. या नगरीमध्ये सर्व संत महात्म्यांचं जाऊ द्या, संतांची गाडी जाऊ द्या, बाजूला या, उजव्या साईडचे सर्व चला बाजूला, वाहतुकीला अडचण येऊ देऊ नका, बाजूला या, चला बाजूला या. गाडी समोर येऊ द्या. जय जय श्रीराम. जय जय गाडीच्या पाठीमागे पळू नका, गाडी पाठीमागे पळू नका. आज राजूर हॅलो गेल्या दुपारी 2 वाजल्यापासून आपण 2 जीसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याबरोबर सर्व साधू संतांसाठी या ठिकाणी फुलं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. हॅलो हॅलो आता निमित्तानं निघालेल्या 350 संत आणि महंतांचं आज आपण आपल्या राजूर नगरीमध्ये जोरदार न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचं स्वागत केलं. प्रत्येक साधू महंत अगदी आपल्याला सगळ्यांना दर्शन देत होता आणि आनंदानं आपल्या या स्वागताचं हृदयपूर्वक स्वागत करत होता. आणि म्हणून इतक्या उत्स्फूर्तपणे आपण या साधू संतांचं आपण स्वागत केलं. खरं तर हे साधू संत नाशिकला जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळाव्याच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंग आणि जेवढे म्हणून आपली धर्मपीठ आहेत त्या धर्मपीठांना दर्शन भेटी देऊन त्यांचं दर्शन घेऊन मग ते कुंभमेळ्यामध्ये हे सगळी मंडळी तिथं आपल्या कुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत. कुंभमेळ्याला जरी अवकाश असला, वेळ जरी असला तर यांची जी गोटा परिक्रमा आहे ही परिक्रमा साधारणतः 2 महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे. आणि 2 महिने हे साधू संत आपल्या सर्वांना दर्शन देत कुंभ म्हणजे नाशिकच्या ठिकाणी जाणार आहे. खरं म्हणजे आपल्यासाठी हा एक अत्यंत दैदिप्यमान आणि अत्यंत दिव्य भव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा होता. खरं तर वाटलं नव्हतं की राजूरकर इतक्या मोठ्या संख्येनं या यात्रेचं स्वागत करतील, परंतु आपण सर्वांनी, माझ्या माता भगिनी आणि सगळ्या बंधू भगिनींनी राजूरच्या खरंच स्वतः महाराज जे मुख्य आपले संत होते त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की एवढं भव्य स्वागत माझं आतापर्यंत कुठंच झालेलं नव्हतं. तुमच्या सगळ्या राजूरकरांना माझे धन्यवाद द्या, त्यांचे मी आभार मानतो. अशा स्वरूपाचा मत अभिप्राय प्रमुख साधू यांनी आपल्याला इथे दिलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून अगदी हृदयपूर्वक आपले आभार मानतो. आणि असंच आपल्या धर्माच्या कार्यामध्ये आज जेवढ्या उत्साहाने तुम्ही सहभागी झालेले आहात तसं प्रत्येक वेळेला आपण सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. वाह. रोमांच महाराज ना भूतो न भविष्य अहमदपूर मध्ये
राजूर मध्ये असा भव्य दिव्य आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एवढं स्वागत जंगी आतापर्यंत झालेलं नव्हतं. पण अहमदपूरकर वासियांना अहमदपूरच्या परिसरातील सर्व नागरिकांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. तर आजच्या या स्वागताला हरिभक्त बरे आमचे लिंगाळचे आदरणीय महाराज त्यांच्या कैलास महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज साधू संतांचं दर्शन सगळ्या अहमदपूर वासियांना झालं. आणि अहमदपूर वासियाची काळजी करू नका, आपल्या संतांचं दर्शन सगळ्या अहमदपूर वासियाला झाल्यामुळं त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. अगदी भव्य दिव्य असं कधी सुद्धा घडलं नाही महाराज. माझ्या जन्मल्यापासून तर घडलं नाही. हजारोच्या संख्येनं या महात्म्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक इथं उपस्थित झाले. त्याबद्दल महाराजांच्या वतीनं संतांच्या वतीनं तुम्हाला संतांचा आशीर्वाद लागेल. आणि असंच आपण संत महात्म्यावर असंच आपण प्रेम करावं एवढंच आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. जरा मागे सर का थोडं मागे आज राजूर नगरी आणि राजूर तालुक्यातील सर्व उपस्थित असणारे भाविकांना माझ्या पक्षाच्या वतीने सर्व नेत्यांचा मित्र गोदा परिक्रमा कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला अनेक साधू संत महंत गोदा परिक्रमा करत आहेत. त्या गोदा परिक्रमेचा मार्ग राजूर मधून गेला. आपण सर्व भाग्यवान आहोत. भाग्यवान या अर्थाने की आपण कुंभमेळ्यात जरी गेलो हिमालयात जरी गेलो तर एकाच वेळी एवढ्या साधू संतांचं ऋषीमुनींचं आणि महंतांचं दर्शन होणार नाही. म्हणून आपण भाग्यवान आहोत. या दर्शनानं काय होईल? या दर्शनानं आपलं जन्म मरणाचा फेरा चुकेल. या संसारामध्ये आध्यात्मिक, भौतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातल्या माणसाला समाधान लाभेल. कारण त्या आशीर्वादामध्ये तेवढी मोठी ताकद आहे. आपण सर्व राजूरकर या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या वतीनं, आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, भाजपच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार मानतो. आपण परत एकदा या साधू संतांच्या दर्शनाने पावन झालो त्याबद्दल मी स्वतःला आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराला धन्य समजतो. इथं थांबतो आणि या निमित्तानं साधू संतांसहित आपलं सर्वांचं दर्शन घडलं, सत्संग घडला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की वारंवार असा योग राजूरकरांसाठी घडावा ही परमेश्वराला प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. सर्वांनी एकदा जोरदार घोषणा देऊया. कारण साधू संत तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज आपल्या शहरातून महंत राजेंद्रदासजी यांचं त्या ठिकाणाहून आत्ताच ते पुढच्या गोदा परिक्रमासाठी त्या ठिकाणाहून गेलेले आहेत. कुंभमेळा नाशिक येथे जो कुंभमेळा 2027 ला होतोय त्या निमित्तानं या कुंभमेळ्याचे प्रमुख राजेंद्रदासजी महाराज हे गोदावरी परिक्रमा करतायत आणि त्या गोदावरी परिक्रमा करण्या त्यांच्या सोबत जे 350 नागा साधू
त्याचबरोबर महामंडलेश्वर असे सर्व प्रकारचे संत आज आपल्या या राजूर शहरातून त्या ठिकाणी आत्ताच त्यांचं आपण जोरदार स्वागत केलं. त्याबद्दल एकदा सर्वांनी जोरदार घोषणा देऊयात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर 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 बोला पुंडली गौरी पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर 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 जय श्रीराम. धन्यवाद. आज महाराज येणार आहे. आम्हाला विश्वास बसत नव्हता, पण कार्यकर्त्यांनी म्हणले की आज महाराज येणार आहेत. आम्हाला 2 वाजल्यापासून इथं थांबली यायची, पण आम्ही घरला गेलो नाही. महाराजाच्या आशेनं आम्ही आज दर्शन घ्यावं म्हणून तृप्तीनं वाट बघत बसलो. पण खरंच आचार्याचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. पण राजशेखर महाराजांनी इथं थांबा म्हणल्याने आम्ही थांबलो. पण आम्हाला त्यांचंही दर्शन घडलं. त्यांच्या मुखात असं होतं की छान महाराजांनी काय म्हणले, आणि सगळ्यांना हात वरी करा म्हणले. मग आम्ही गाडी पुढे गेलो नाही, आम्ही हात वरी केले की त्यांनी मान हलवले. तेच आम्हाला दर्शन पावन झालं. आज कुंभमेळा नाशिकला नाही, पण आज इथं अहमदपूर नगरीमध्ये, राजूर नगरीमध्ये आज कुंभमेळा झाला आहे. आज महिलांनी, सगळे कार्यकर्त्यांनी, लहान बालकांनी, मोठ्या पुरुषांनी एवढा आदर्श दिला. काय चुकलं असतं तुझ्या बाबा. सज्जनांनो, मित्रांनो, संतांचं दर्शन हे माणसाच्या भाग्याने होतं. जेव्हा आपल्या अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा संत भेटत असतात. भाग्याचा उदय हे जोडी संत पाय. या संतांच्या दर्शनाने काय होतं, संत हे चालते बोलते तीर्थ आहे. तुमच्या आमच्या सारख्या जीवांना पावन करायला, परमात्माकडे लावायला आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून द्यायला संत फिरत असतात. हे संत परम आदरणीय मुलुक पीठाधीश्वर राजेंद्रदासजी महाराज सध्या आपल्या गोदावरी नदीची परिक्रमा करत आहेत. नाशिकला कुंभमेळा भरणार आहे, त्याच्या पूर्वीची ही परिक्रमा सुरू आहे. आणि ही परिक्रमा सुरू असताना आपल्या राजूरकर वासियांच्या वतीनं या सर्वांनीच संतांचं खूप मोठं असं स्वागत केलं. खरं म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि आज तुम्ही एवढं सुंदर स्वागत केलं, असं वाटतंय जणू काय आजच दिवाळी आणि दसरा आहे. संतांचं येणं हे जगाचं कल्याण करणारं आणि समाजाला सुख देणारं असतं. मी जेव्हा राजेंद्रदासजी महाराजांना भेटलो, महाराजांच्या गाडीमध्ये जाऊन दर्शन घेतलं, महाराज म्हणाले, आपके राजूर के वासियों ने जितना बड़ा स्वागत किया है ना, इतना बड़ा स्वागत हमारा किसी ने नहीं किया है. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला. आपल्या सगळ्या तरुण मित्रांनी, सगळ्याच कार्यकर्त्यांनी, सगळ्याच पक्षाची असतील, विशेष करून आपल्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. संघाची, बजरंग दलाची, हिंदुत्ववादी सगळी संघटना, म्हणजे वारकरी, वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण अत्यंत सुंदर असं विश्व हिंदू परिषदेची मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, हिंदू विचार, संतांवर प्रेम करणारी वैष्णव, शैव सगळी मंडळी आज उपस्थित राहिली. संतांचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. आपल्या सर्वांना संतांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील. अशी साधू संतांची सेवा आपण करूया. साधू संतांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत अशी प्रार्थना करूया. एकदा आपण घोषणा देऊ. भारत माता की जय, वंदे मातरम. सत्य सनातन हिंदू धर्म की जय, धर्म की जय, अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की, बोला भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रवीर संभाजी महाराज की. त्यांच्या मनापासून धन्यवाद. अशी साधू संतांची पुन्हा पुन्हा सेवा आपल्याला घडावी, साधू संतांचं दर्शन आपल्याला पुन्हा पुन्हा घडावं अशी भगवतीने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. थांबला, अभूतपूर्व स्वागत केला. त्या अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक, अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि स्वागताचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीचं मनपूर्वक आभार, आभार, आभार.
आवाज बहुजनांचा.